नमस्कार मित्रांनो, मी आहे कैलास आणि स्वागत आहे 100 बुक्स या खास मालिकेत। आज आपण अशा एका महापुरुषाच्या जीवन प्रवासाचा आढावा घेणार आहोत ज्याने तलवारीच्या धारेवर इतिहास लिहिला, जो जन्माने छत्रपती होता आणि मृत्यूने अमर झाला, संभाजी महाराज। आणि या महान योद्ध्याची कहाणी आपल्याला उलगडून सांगते एक अजरामर कादंबरी, छावा। शिवाजी सावंत हे नाव घेताच आठवते ती मृत्युंजय ही महाकादंबरी। पण या महान लेखकाने आणखी एक ऐतिहासिक अमर कलाकृती लिहिली, छावा। छावा म्हणजे वाघाचा बछडा आणि हा वाघ म्हणजे स्वतः छत्रपती संभाजी महाराज। ही कादंबरी आपल्याला एका अशा राजपुत्राची कथा सांगते जो जन्मतःच योद्धा होता, पण ज्याचं आयुष्य संघर्ष, षड्यंत्र आणि बलिदानाने भरलेलं होतं। संभाजी राजे केवळ तलवारीचे पराक्रमी नव्हते, तर ते एका विलक्षण बुद्धिमत्तेचे धनी होते। त्यांच्या ज्ञानाची खोली इतकी प्रचंड होती की त्यांनी संस्कृत, मराठी, हिंदी, फारसी आणि पोर्तुगीज अशा अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवलं होतं। शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या 23व्या वर्षी त्यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली, पण त्यांच्या विरोधात अंतर्गत राजकारणही तितकंच भयंकर होतं। छावा या पुस्तकात शिवाजी सावंत यांनी संभाजी महाराजांचा हा बुद्धिमान, पराक्रमी आणि कणखर स्वभाव प्रभावीपणे मांडला आहे। ही फक्त कथा नाही, तर हा एक ऐतिहासिक दस्तावेज आहे। संभाजी महाराजांच्या आयुष्याचा विचार केला तर 3 गोष्टी ठळकपणे समोर येतात: संघर्ष, षड्यंत्र आणि बलिदान। मुघल बादशहा औरंगजेबाने त्यांना कैद करून अमानुष छळ केला। तब्बल 40 दिवस अत्यंत क्रूर यातना दिल्या, पण त्यांनी मुघल साम्राज्यासमोर झुकण्यापेक्षा मृत्यूला आलिंगन देणं पसंत केलं। आज आपण स्वराज्यात मोकळा श्वास घेतो, तो या महान राजांच्या बलिदानामुळेच। जर तुम्हाला मराठा साम्राज्याच्या वास्तव इतिहासाची जाणीव करून घ्यायची असेल तर छावा नक्की वाचायला हवं। या कादंबरीत केवळ संभाजी महाराजांचे जीवन नाही, तर त्या काळाचा राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचाही उत्तम आलेख आहे। संभाजी महाराजांचे जीवन म्हणजे धैर्य, निष्ठा आणि त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण। कितीही संकट आली तरी त्यांनी सत्य आणि धर्माचा मार्ग सोडला नाही। त्यांचे जीवन आजच्या तरुणांसाठी एक प्रेरणास्रोत आहे। शिवाजी सावंत यांची लेखनशैली एवढी प्रभावी आहे की वाचताना आपण इतिहास जगतो। कादंबरी वाचताना डोळ्यासमोर सजीव चित्र उभी राहतात। तुम्ही जर मृत्युंजय वाचलं असेल तर छावा सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल। संभाजी महाराजांनी जीवनभर संघर्ष केला, परंतु इतिहासाने त्यांच्यावर अन्याय केला। पण आपण वाचक म्हणून त्यांची खरी ओळख जगासमोर आणू शकतो। म्हणूनच ही कादंबरी वाचा आणि संभाजी महाराजांचा खराखुरा इतिहास समजून घ्या। मित्रांनो, जर तुम्ही अजूनही ही कादंबरी वाचली नसेल तर आजच वाचा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा। अशाच ऐतिहासिक, प्रेरणादायी आणि उत्कंठावर्धक पुस्तकांसाठी 100 बुक्स सोबत राहा। चॅनल सबस्क्राइब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। मी कैलास, भेटूया उद्या एका नवीन पुस्तकासोबत।